एकात्मकता कमिंग होम टू अवरसेल्व्हज आणि इतर सर्व प्राणी जन्मापासूनच जमिनीच्या दिशेने झुकलेल्या नजरेने आपल्या मातृभूमीकडे पाहतात. पण तो मानवाला ताठ उभे राहण्यास आणि आकाशाकडे पाहण्यास सांगतो, जिथून त्याचा आत्मा जन्माला आला आहे आणि ज्याला त्याच्या आशा समर्पित केल्या आहेत. ओव्हिड. एकात्मकता इंटिग्रेशन म्हणजेच अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांना संपूर्ण समष्टीचे वैध भाग म्हणून स्वीकारणे. याचा अर्थ नाकारण्याची किंवा नापसंतीची भावना सोडून देणे होय. याचा अर्थ स्वतःला आणि त्याचप्रमाणे एकमेकांना मिठी मारणे स्वीकारणे असा आहे. ज्याप्रमाणे आपल्या एकत्रित चेतनेचे ध्रुवीयतेचे पोलॅरिटीचे हे क्षेत्र निर्माण केले गेले, त्याचप्रमाणे आपण त्याचे रूपांतर करू शकतो. जेव्हा एकात्मकता घडून येईल तेव्हा हे क्षेत्र अगदी वेगळ्या मापदंडांद्वारे परिभाषित केले जाईल. आपण स्वतः मूळ रूपे तसेच संस्थापक बनू. आपण आपला दृष्टिकोन बदलू आणि निर्माणकर्ता म्हणून, क्रिएटर म्हणून स्वतःबद्दल जागरूक होऊ. याचा अर्थ असा नाही की आपली वैयक्तिक ओळख नष्ट होईल. याचा अर्थ असा असू शकतो की आपण अशा एका बिंदूवर जागृत होऊ जिथे आपण जाणीवपूर्वक आपले नशीब स्वतः निवडू. कदाचित आपण इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश करणे निवडू शकतो आणि अद्याप विलगतेचा खेळ खेळत असलेल्या ग्रहावरील समाजांसाठी अदृश्य मित्र बनू शकतो. आपण कदाचित दुसऱ्या एखाद्या ग्रहावरील परग्रहवासी देखील असू शकतो, जे आपल्या पूर्वजांना ज्या हस्तक्षेपाच्या निर्णयांचा सामना करावा लागला होता त्याच निर्णयांवर विचार करत आहेत. स्वतःला शांत करून आणि बारकाईने ऐकल्यास आपण या परिवर्तनाचे सुप्त प्रवाह ऐकू आणि अनुभवू शकतो. अस्तित्व आणि बदल हेच एकमेव शाश्वत नियम आहेत. आपण असा भ्रमाचा खेळ खेळू शकतो की आपण एक अपघाती निर्मिती आहोत, परंतु उशिरा का होईना आपण स्वतःच्या खांद्यावर थाप मारतो आणि खेळ संपतो. पृथ्वीच्या वास्तवात आपण आर्क्टुरन्स, सिरियन्स, लायरन्स, ओरियन्स, रेटिक्युली, प्लिडियन्स इत्यादींची निर्मिती केली आहे, जे असे आत्मे आहेत जे आपल्या खांद्यावर थाप मारतात. ते खरोखरच एकाच गोष्टीचा भाग आहेत, आपला. तर मग या पृथ्वीवर आपण एकात्मकता घडून येण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो? सर्वात पहिले आपल्याला हे माहीत असले पाहिजे की हे आपण जाणीवपूर्वक केलेल्या कृतीसह किंवा त्याशिवाय घडणारच आहे. फरक फक्त इतकाच आहे की जाणीवपूर्वक केलेली कृती हा प्रवास अधिक आनंददायी बनवेल. आपण आपल्या नशिबावर अधिक नियंत्रण अनुभवू शकू. आपली एकात्मिक प्रक्रिया वेगाने वाढवणारी जाणीवपूर्वक केलेली कृती अत्यंत साधी आहे. ती म्हणजे स्वीकारार्हता. एकात्मता ज्या ज्या पातळ्यांवर घडत आहे त्या सर्व पातळ्यांवर जर आपण स्वीकार केला तर आपले मार्ग आपल्यासमोर आनंदाने उलगडताना दिसतील. एकात्मकता प्रामुख्याने 4 मुख्य पातळ्यांवर घडून येईल: मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि भौतिक. मानसिक, मेंटल लेव्हल. आपल्यासाठी आपल्या मानसिकतेचे एकात्मीकरण करणे म्हणजे स्वतःला केवळ आपल्या मेंदूच्या प्रक्रियांनाच नव्हे तर आपल्या इंट्युटिव्ह आणि भावनिक प्रक्रियांनाही एकत्र आणण्याची परवानगी देणे होय. आज ज्या प्रकारच्या विचारांना सर्वात जास्त मान्यता दिली जाते ते जवळजवळ पूर्णपणे बुद्धी केंद्रित आहेत. 20व्या शतकातील पृथ्वीचे वास्तव सूत्रे आणि गणित ठरवतात. जर आपण स्वतःला हे समजून घेण्याची परवानगी देऊ शकलो की अंतर्ज्ञानी आणि भावनिक प्रक्रिया देखील तितक्याच वैध आहेत आणि मानसिक प्रक्रियेसोबत एकत्रितपणे वापरल्या जाऊ शकतात, तर आपण आपल्या मानसिकतेचे एकात्मीकरण करण्याच्या मार्गावर चांगल्या प्रकारे पुढे जाऊ. भावनिक, इमोशनल. भावनिकदृष्ट्या एकात्मिक होणे म्हणजेच आपण आपल्या छाया आत्म्याला, शॅडो सेल्फ
म्हणजेच स्वतःमधील नकारात्मक किंवा सुप्त पैलू स्वीकारायला शिकणे होय. आपण आपल्या अंतर्मनाचे दरवाजे उघडू शकतो आणि आपल्याला मागे खेचणाऱ्या श्रद्धा किंवा धारणा शोधण्यासाठी सुप्त मनाचा अथांग वेध घेऊ शकतो. बऱ्याचदा आपण स्वतःच्या या दुर्लक्षित भागांना केवळ लक्ष देणे पुरेसे असते. प्लिडियन्स आणि त्यांच्या आधी लायरन्सने शोधून काढल्याप्रमाणे गोष्टी नाकारल्याने अस्तित्वाच्या वेदना फक्त दीर्घकाळ वाढतात. आपण दूरच्या जगातील या इतर आत्म्यांकडून शिकूया. आपण त्याच धड्यांची वारंवार पुनरावृत्ती करायला नको. आध्यात्मिक स्पिरिच्युअल आध्यात्मिकदृष्ट्या एकात्मिक होणे हे कदाचित सर्वात सोपे आहे. प्रत्येक व्यक्तीकडे एक आंतरिक आध्यात्मिकता असते जी कोणत्याही धार्मिक सिद्धांताशी जोडलेली नसते. जर आपण तो सिद्धांत सोडून देऊ शकलो आणि उपजत आध्यात्मिकतेला स्पर्श करू शकलो तर आपण एकात्मक प्रक्रिया सुरू करतो. प्रत्येक व्यक्तीच्या सत्याचा एकच सत्याची अभिव्यक्ती म्हणून आदर करून ही प्रक्रिया या ग्रहावर बाह्य रूपात विस्तारते. हे आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या विश्वासांना न बदलता आपापल्या तत्वज्ञानामध्ये शांततेने सहअस्तित्वात राहण्याची परवानगी देते. देव, सृष्टीचे नियम, अंतिम अस्तित्वात आहे, ऑल दॅट इज, ही वस्तुस्थिती, तो कोणत्या रंगाचा झगा घालतो यावरील आपल्या वादाने बदलत नाही. आपण एकटे आणि वेगळे होण्याला इतके घाबरतो की आपण एकसंध सिद्धांत असण्याचा आपल्या इच्छेतून आणखी विलगता निर्माण करतो. जर आपल्याला या आंतरिक आध्यात्मिकतेला स्पर्श करण्याचे धाडस असेल तर आपण आपले परिवर्तन बहरताना पाहू शकतो. फिजिकल भौतिकदृष्ट्या एकात्मिक होणे थोडे वेगळे आहे. यामध्ये एका वैश्विक पातळीवर मोठ्या परिस्थितीचा भाग म्हणून आपल्या भूतकाळाची आणि आपल्या इतिहासाची पावती देणे स्वीकार करणे समाविष्ट आहे. मूळ स्रोत आणि संस्थापकांपासून आपण विलग झालो. आपण आपल्या वैयक्तिकीकरणाला त्याच्या बाह्य मर्यादांपर्यंत ताणले आहे. एकत्र येण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा स्वतःला आपल्या गॅलेक्टिक फॅमिलीचा भाग म्हणून स्वीकारावे लागेल. जसजसे आपण आपल्या वांशिक भीतींमधून पुढे जाऊ आणि त्वचेचा रंग आणि सांस्कृतिक फरक आपल्यामधील अडथळे बनू देणे बंद करू, तसतसे आपण झीटा रेटिक्युली आपल्याला देत असलेल्या आत्मिक संवादाचा आनंद साजरा करून आपल्या भीतींवर मात करू शकतो. आपण येथे पृथ्वीवर आपल्या भौतिक जीवनात सर्व पातळ्यांवर एकात्मकतेला अनुमती देऊ शकतो. आपल्यापैकी कोणीही दुसऱ्या ठिकाणचा नाही. आपण मूळ स्रोताहून आलो आहोत आणि तो स्रोत अथांग आहे. आपण प्लिडीज मधून आलो आहोत असे म्हणणे म्हणजे आपण ज्या इतर सर्व गोष्टी आहोत त्या कल्पनांना नाकारण्यासारखे आहे. जर आपण सातत्याने हे नाकारत राहिलो की आपले अस्तित्व या ग्रहाच्या शरीराचा भाग आहे तर आपले आत्मे संभ्रमात पडतात. आपण अंतिम सृष्टीचा भाग आहोत. आपण ऑल दॅट इज चा भाग आहोत. जर आपल्याला एखाद्या परग्रहावरील वंशाशी संबंध जाणवत असेल तर आपण ते ज्याचे प्रतिनिधित्व करतात किंवा आपण त्या प्रणालीत जगलेल्या विविध जीवनांशी स्वतःची ओळख जोडत असतो. जर व्यक्तींनी यावरच भर दिला तर येथे ते कोठून तरी असे आलेले आहेत हे सांगण्यावर भर देतात, तर त्यांना अशी सूचना दिली जाते की त्यांनी पृथ्वीशी आपली एकजूट जाहीर करावी. त्यांनी येथे आयुष्य जगणे निवडले आहे. एका खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील लोकांना एकात्मकतेचे आदर्श मानले जाऊ शकते. आपण दिव्य आणि पार्थिव आहोत, देवांचे आणि मानवांचे अंश आहोत. आपण या गोष्टीचा सकारात्मक पुरावा आहोत की मानवी जीवन वर करणे अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीशीही जुळवून घेऊ शकते. चला आपण मानवतेचा उत्सव साजरा करूया. असे कोणतेही अंतराळातील बांधव नाहीत
जे खरोखर आपल्याला वाचवणार आहेत ते स्वतःला वाचवण्यातच खूप व्यस्त आहेत. आपण लहान मुले नाही आहोत. जरी आपण अजूनही काही प्रमाणात अनभिज्ञतेचा खेळ खेळत असलो तरी इतर संस्कृती आपल्याकडे एक गूढ म्हणून पाहतात. आपण अशी संस्कृती आहोत जिने मरण्यास नकार दिला. आपण लवचिकतेने आणि आपल्या क्षमतेवरील विश्वासाने आपली लायकी वारंवार सिद्ध केली आहे. ईडनच्या बागेत लायरन गटाकडून वर्चस्व गाजवले जाण्यास आणि वापरले जाण्यास आपण नकार दिला. देवांनी आणलेली विविध महामारी किंवा संकटे आपल्याला पुसून टाकण्यात यशस्वी झाली नाहीत. नोआ आणि त्याला चेतावणी देणाऱ्या सिरियन अधिपतीचे आभार, ज्यामुळे आज आपली संस्कृती भरभराटीला आलेली आहे. अनेकांना आश्चर्य वाटते की इतक्या परग्रहवासी गटांद्वारे पृथ्वीचे निरीक्षण का केले गेले आहे. कदाचित आपण कृतीमधील एकात्मकतेचे एक अंदाज लावण्याजोगे प्रात्यक्षिक आहोत. इंटिग्रेशन इन ॲक्शन हे वेदनादायक असू शकते, परंतु आपल्या व्यापक चेतनेच्या विश्वासानुसार वेदना चमत्कारिक परिणाम देऊ शकते. सध्याची पृथ्वी आणि भविष्यातील पृथ्वी हा खरोखरच तो चमत्कार आहे. स्वतःचे एकात्मीकरण करून आणि आपल्या ग्रहाच्या वास्तवाची जबाबदारी घेऊन आपण तो चमत्कार साजरा करूया. आपण असोसिएशन ऑफ वर्ल्ड्सचे भाग आहोत आणि आपले सदस्यत्व रिन्युअलला नूतनीकरणासाठी आले आहे. यावेळी सदस्यत्वासाठी आपण ज्या वैश्विक नाटकाचा भाग होण्याचे मान्य केले होते त्याप्रती आपले प्रबोधन किंवा जागरूकता असणे आवश्यक आहे. आपले हे प्रबोधन आपल्याला आपल्या घरी घेऊन जाईल, म्हणजे स्वतःकडेच. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।